रिसोड तालुक्यातील वाकद येथील पारधी समाजाचे बेड्यावर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मानवी हक्क अभियानचे वतीनं साजरी करण्यात आली। सर्वप्रथम पारधी समाजाचे वयस्कर बंशी भोसले यांचे हस्ते बाबासाहेब फोटो प्रतिमेचे पूजन करून मानवी हक्क अभियान संघटनेचे कार्यकर्ते व पारधी समाज बांधवांनी बाबासाहेब यांना अभिवादन केले। माननीय गजाननदादा खंदारे व भारत अंभोरे यांनी बाबासाहेब यांचे जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली। तेथील पारधी समाजाच्या समस्या जाणून देतल्या असता तेथे जवळपास 20 कुटुंब पालाचे घरात राहतात। तेथे पिण्याचे पाणी नाही, लाईन नाही, येणे जाण्यासाठी रस्ता नाही, अतिक्रमण जागा नियमाकुल नसल्यामुळे घरकुलचा लाभ मिळाला नाही। ह्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मानवी हक्क अभियान रस्त्यावर उतरून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे विदर्भ अध्यक्ष गजाननदादा खंदारे यांनी सांगितले। कार्यक्रमाला मा ब्रह्मानंद पारधे, राजू अंभोरे, पारधी बांधव सौ रुक्मिना भोसले, बशी भोसले, कैलास पवार, नंदा भोसले, पंत भोसले, देवीदास भोसले, सावित्रीबाई भोसले, धर्मेंद्र भोसले, प्रवीण पवार, पमा, भामदास, कविता भोसले, दौलत भोसले। फोटो नाही घेतला। मित्रों, आज ही बाबासाहेबांची जी जयंती करण्याचं कारण पारधी बेड्यावर एकनाथ आव्हाडनं आम्हाला सांगितलेले की बा पारध्याच्या घरा आपल्या पारध्याच्या बेड्यावर जाऊन तुम्ही पारध्याच्या काय मागण्यात हे तुम्ही केलं पाहिजे हे असं आपल्या जिजाने सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणून आज आम्हाला परत डॉक्टर मिलिंद आव्हाड या मिलिंद आव्हाडनं सुद्धा सांगितलं की जिजाने जे काम केलेलं आहे तर आपल्या चळवळीने काम केलं पाहिजे। मित्रो, मी इथं सांगतो या पारध्याच्या समोर हे बंशी पारधी आहे। आज तिथं गारगुंडा झाला होता, त्या गारगुंड्यात नाही काही मरतात जंगलात राहत होते। त्या जंगलात राहताना काही याच्यावर एवढा हमला झाला काही गारगुंड्याचा आणि तो गारगुंडा गुन्हा आज लेकरं बाळा घेऊन नाही का या वाकद गावात काही आलेले आहेत आणि ते लेकरं सुद्धा शिकवा लागले पण शासनाचं परत काही इथं सौर ऊर्जा आलेला आहे त्या पारधीतून काढून देण्याचं पण काम सुरुवात केली होती। पण आम्ही मानवी हक्क अभियानाच्या वतीनं आम्ही त्या सरपंचाला भेटलो, अमोल भाऊ प्रदीपराव देशमुख, आम्ही सगळे पारधी आणि सगळे भेटलो। ज्यावेळेस काही या पारध्याला जागा काही काढून देण्यात आली पण परत दिली सरपंचानं, पण आजपर्यंत त्याला घरकुल नाही, पुढं पाण्याची व्यवस्था नाही, त्या बिचारे काही आपल्या रस्त्याने येतात त्या रस्ता पण बरोबर नाही, पुढं रस्त्यावर सुद्धा पडाले तर आडवे तिडवे। म्हणून शासनानं यायला घरकुलं सुद्धा दिले पाहिजेत। आज त्याला पाणी कमी जास्त 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणायला ते हे शासन कुठे झोपलं काय तर पाण्यासाठी लय मोठी काही योजना येतात, कायच्या योजना येतात, योजना तरी येतं का म्हणलं। म्हणून मला एकच म्हणायचं आहे, आम्ही मानवी हक्क अभियानाच्या वतीनं की शासनाला अशी काही रेटा देऊन सांगतो की या पारध्याला इथंच काही यायला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि घरकुलं सुद्धा मिळाले पाहिजे। मी एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो। जय भीम, जिंदाबाद। चला झालं ना। आम्ही मानवी हक्क अभियानाच्या वतीनं या पारधी बेड्यावर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत आणि जयंती साजरी करत असताना या लोकांच्या अनेक समस्या इथं त्यांनी सांगितल्या की बा आजपर्यंत आम्हाला इथं कुठेही घरकुलाचा लाभ मिळाला नाही, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, उन्हाळा दिवस आहे, 2-2 कोसावर पाणी आणावं लागते किंवा गावातून पाणी आणावं लागते। या लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर पडलेला आहे। जनावराले पाणी मिळत नाही, त्याला पाणी नाही तर त्याला आंघोळीले पाणी मिळत नाही, पियाले पाणी नाही, अशी व्यवस्था या लोकांची झालेली आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो काही रस्ता आहे तो रस्तासुद्धा या ठिकाणी नाही। जर शासनानं या लोकांना आदिवासी जे काही पारधी समाज लोक आहेत आज गावकुसा जवळ आलेले आहेत, पहिलेच गावकुसाच्या बाहेर होते, आता गावाजवळ हे माणसं आले, त्याच्याकडं सांगतात की आमच्याकडं आता जे काही शिकारीचा धंदा होता तो सुद्धा आमचा बंद झालेला आहे। आता रोजमजुरी करून आम्ही पोट जगवतो, परंतु शासनानं आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देऊन या ठिकाणी एखादं बोर म्हणा किंवा नळाची व्यवस्था अशा पद्धतीनं केली पाहिजेत।
नक्कीच या ठिकाणी खरोखरच या लोकांच्या अतिशय उन्हाळ्याचा दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची समस्या फार मोठी याची इथं आलेली आहे. म्हणून शासनानं मग ग्रामपंचायत असेल, BDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, या आदिवासी समाजाच्या बेड्यावर, या पारधी समाजाच्या बेड्यावर इथं ताबडतोब काहीतरी पाण्याची व्यवस्था करावी आणि यांचा घरकुलाचा जो प्रश्न आहे या ठिकाणी तो सुद्धा मिटवावा अशी मी शासनाला विनंती करतो. आणि आंबेडकर जयंतीच्या या सर्व पारधी बांधवांना, महिलांना, पुरुषांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. मैं बैठ के म्हणणार